हॅलो, नमस्कार. #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हल्समध्ये मी रुपाली शिंदे तुमच्या सर्वांचं स्वागत करते. खारं वांग तुम्ही नक्कीच खाल्लं असेल, पण खाऱ्या वालाच्या शेंगा कधी खाल्ल्या आहेत का? चला, आज आपण बनवूया. त्यासाठी लागणार आहे साहित्य: हे भाजून घेतलेले शेंगदाणे, मीठ, हळद, धणे जिरे पूड, लसूण आणि कोथिंबीर. आणि या वालाच्या शेंगा आपण स्वच्छ साफ करून घेतले. आणि वाटण लागणार आहे यासाठी आपल्याला. तर वाटणात आपण शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घेणार आहोत. चला कृतीला सुरुवात करूया. वालाच्या शेंगा सर्वप्रथम आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे गरम पाणी ठेवलंय. पाणीला उकळी आली की यामध्ये शेंगा घालून शेंगा शिजवून घ्यायच्या आधी पाण्यात. चला शेंगा शिजवून घेऊया. शेंगा शिजतायत तवर आपण इथे वाटण काढून घेऊया. इथे वाटण्यासाठी लागणार आहे भाजलेले शेंगदाणे. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, कोथिंबीर घ्यायची आणि लसूण. हे वाटण आधी आपण काढून घेऊ. शेंगा पण छान शिजून झालेले आहेत. शेंगा आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. सर्व पाणी निथळून व्यवस्थित शेंगा काढून घेऊया. शिजवलेल्या वालाच्या शेंगा एका ताटात काढून यावरती वाटून घेतलेले शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण लावून घ्यायचं. त्यानंतर हळद, मीठ, धणे जिरे पावडर हे पण टाकून आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग तेलावर ही भाजी फोडणी टाकायची. मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल तापलं की मग जिरे मोहरीची फोडणी करायची आणि लगेच आपण तयार केलेली भाजी यावरती टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनिटांसाठी ही भाजी चांगली वाफू द्यायची. भाजीला छान वाफ देऊन झालेली आहे. खूप चविष्ट अशी ही भाजी होते. तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुलं देखील आवडीने खातील अशी साधी, सोपी आणि मस्त रेसिपी आहे ही. आपली भाजी तयार झाली आहे. खूप छान अशी भाजी लागते. चला तर मग बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.